निर्गम प्रकरण 12 वल्हांडण. मग परमेश्वराने मिस्र देशात मोशे व अहरोन यांना सांगितले की हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांग की ह्या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे एका एका घराण्यामागे एक एक कोकरू घ्यावे, आणि एक कोकरू खपावयाचे नाही इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसास पुरेल ह्याचा हिशोब करावा. कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा शेरडातला तुम्हाला वाटेल तो घ्यावा. ह्या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा, आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी तो वधावा. ज्या घरात त्याचे मांस खावयाचे असेल त्या घराच्या दोन्ही दार बाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे, आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकरी व कडू भाजीबरोबर खावे. मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये, तर ते विस्तवावर भाजून खावे. त्याची मुंडी, पाय व आंतडी ही सुद्धा खावीत. त्यातले सकाळपर्यंत काही उरू देऊ नये, आणि उरलेच तर ते आगीत टाकून जाळावे. ते तुम्ही ह्या रीतीने खावे: तुमच्या कमरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वल्हांडण सण होय. कारण ह्या रात्री मिस्र देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु ह्या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन, आणि मिस्र देशातील सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे. आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरिता खून असे होईल. रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. मिस्र देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही. हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. 7 दिवस तुम्ही बेखमीर भाकरी खावी. पहिल्याच दिवशी तुमच्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे. पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत जो कोणी खमीराची भाकरी खाईल त्याचा इस्रायलातून उच्छेद करावा. पहिल्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा, तसाच 7व्या दिवशीही पवित्र मेळा भरवावा. ह्या दोन्ही दिवशी काही काम करू नये, मात्र प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यापिण्यासंबंधाने जे काही करावयाचे असेल ते करावे. ह्या प्रकारे तुम्ही बेखमीर भाकरीचा सण पाळावा. कारण ह्याच दिवशी मी तुमच्या सेना मिस्र देशातून बाहेर आणल्या. यास्तव हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा. पहिल्या महिन्याच्या 14व्या संध्याकाळपासून तो त्या महिन्याच्या 21व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या. 7 दिवसपर्यंत तुमच्या घरात खमीर मुळीच नसावे. कारण जो कोणी एखादी खमीराची वस्तू खाईल तो परदेशी असो की स्वदेशी असो, त्याचा इस्रायलाच्या मंडळीतून उच्छेद करावा. तुम्ही कसलाही खमीराचा पदार्थ खाऊ नये. तुमच्या सगळ्या घरात बेखमीर भाकरी खाव्या. मग मोशेने इस्रायलाच्या सर्व वडिलांना बोलावून म्हटले, तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एक एक कोकरू निवडून घ्यावे आणि वल्हांडणाचा यज्ञपशु वधावा. नंतर एजोप झाडाची एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी, आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे. आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये. कारण परमेश्वर मिस्र्यांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे. ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लाविलेले परमेश्वर पाहिल ते दार तो ओलांडून जाईल, आणि वध करणाऱ्याला तुमचा वध करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही. हा विधी तुम्हाला व तुमच्या मुलांना निरंतरचा हुकूम आहे असे समजून तो पाळावा. जो वचनदत्त देश परमेश्वर तुम्हाला देईल त्यात तुम्ही जाल तेव्हा हा सेवेचा प्रकार तुम्ही पाळावा. तुमची मुले बाळे तुम्हाला विचारितील की ह्या सेवेचा अर्थ काय, तेव्हा तुम्ही सांगा की हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे.
त्याने मिसरी लोकांना मारिले व आमच्या घरांचा बचाव केला, त्या समयी तो मिसरातील इस्रायलांची घरे ओलांडून गेला. हे ऐकून लोकांनी मस्तके लववून दंडवत घातले. इस्रायल लोकांनी जाऊन तसे केले. परमेश्वराने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांनी केले. शेवटली पीडा, प्रथम वत्साचा मृत्यू. मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनावर बसणाऱ्या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व आणि गुराढोरांपैकी सर्व प्रथम वत्स परमेश्वराने मारून टाकिले. रात्रीच्या समयी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिसरी लोक जागे झाले आणि मिसर देशात मोठा हाहाकार उडाला, कारण ज्यात कोणी मेला नव्हता असे एकही घर राहिले नव्हते. तेव्हा फारोने रातोरात मोशे व अहरोन यांना बोलावून सांगितले, तुम्ही व सगळे इस्रायल लोक माझ्या लोकातून निघून जा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची सेवा करा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपली शेरडे मेंढरे व गुरेढोरे घेऊन चालते व्हा आणि मलाही आशीर्वाद द्या. इस्रायल लोकांनी देशातून धांदलीने निघून जावे म्हणून मिसरी लोकांनी त्यांच्या मागे तगादा लाविला. ते म्हणाले, आम्ही सगळे मेलोच आहो. इस्रायल लोकांनी मळिलेली कणिक खमीर न घालता तशीच काथवटीसहित कपड्यात बांधून खांद्यावर घेतली. मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. त्यांनी मिसरी लोकांपासून सोन्या चांदीचे दागिने व वस्त्रे प्रावरणे मागून घेतली. मिसरी लोकांची कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले, म्हणून त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांनी त्यांना दिले. अशा प्रकारे त्यांनी मिसरी लोकांना लुटिले. इस्रायल लोक मिसर देश सोडतात. मग इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुक्कोथ येथे गेले. जे पुरुष पायी गेले ते मुले बाळे खेरीज करून सुमारे 6 लाख होते. त्यांच्याबरोबर एक मोठा मिश्र समुदाय पण गेला. तशीच शेरडे मेंढरे, गुरेढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली. त्यांनी आपल्याबरोबर मिसर देशातून मळिलेली कणिक आणली होती. तिच्या बेखमीर भाकऱ्या भाजिल्या. तिच्यात काही खमीर नव्हते. मिसर देशातून त्यांना जबरीने बाहेर काढले होते, म्हणून त्यांना थांबावयाला अवकाश मिळाला नाही. त्यास खाण्यासाठी काही तयार करून घेता आले नाही. इस्रायल लोकांना मिसर देशात राहून 430 वर्षे लोटली होती. 430 वर्षे संपली त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या. परमेश्वराने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. ह्याकरिता परमेश्वराप्रित्यर्थ ही जागरणाची रात्र आहे. इस्रायल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या परमेश्वराप्रित्यर्थ ही जागरणाची रात्र आहे, म्हणून अवश्य पाळावी. वल्हांडण सणाच्या विधीचे नियम. परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, वल्हांडण सणाचा विधी असा, अन्य राष्ट्रातील कोणी त्यातले काही खाऊ नये. तथापि पैसे देऊन विकत घेतलेला प्रत्येक दास सुंता झाल्यावर त्यातले खाऊ शकेल. उपरी अथवा मोलकरी ह्यापैकी कोणी ते खाऊ नये. हे भोजन एकाच घरात झाले पाहिजे. त्या मांसातील काही एक घराच्या बाहेर नेऊ नये आणि यज्ञ पशूचे एकही हाड तोडू नये. इस्रायलाच्या साऱ्या मंडळीने हा विधी पाळावा. तुम्हाबरोबर राहणारा कोणी परदेशीय परमेश्वरासाठी वल्हांडण सण पाळू इच्छिल तर त्याच्या घरच्या सर्व पुरुषांची सुंता व्हावी. मग त्याला जवळ येऊ देऊन सण पाळू द्यावा आणि देशी मनुष्याप्रमाणे त्याला गणावे. पण कोणी बेसुनत पुरुषाने त्यातले काही खाऊ नये. स्वदेशीय व तुमच्यामध्ये राहणारा उपरी ह्या दोघांना एकच नियम असावा. ह्या प्रकारे सर्व इस्रायल लोकांनी केले. परमेश्वराने मोशे व अहरोन यांना आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले. त्याच दिवशी परमेश्वराने इस्रायल लोकांना टोळी टोळीने मिसर देशातून बाहेर आणले.